नमस्कार. आशा आहे की तुम्ही बरे असाल. धड्याच्या मागील भागात आपण लोक मनोरंजनासाठी आणि शिक्षित करण्यासाठी आणि विविध समस्यांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी कला कशी वापरली यावर चर्चा केली. आजच्या वर्गात आपण चर्चा करू की युगानुयुगे लोकांचे मनोरंजन करण्याव्यतिरिक्त नर्तक, कलाकार, गायक आणि अभिनेते यांनी कसे शिक्षित केले आहे आणि सौंदर्याचा अनुभव दिला आहे. परंतु आध्यात्मिक संदेश देखील दिले आहेत आणि आपल्या समाजातील वाईट गोष्टींवर टीका केली आहे आणि पर्याय सुचवले आहेत. शैक्षणिक निष्पत्ती. तुम्ही हे करू शकाल. विविध सादरीकरण कला आणि कलाकार जाणून घ्या. तेलंगणाच्या विविध नृत्य प्रकाराबद्दल जाणून घ्या. विविध नृत्य प्रकाराची वैशिष्ट्ये समजून घ्या. नर्तकांनी वापरलेली वाद्ये जाणून घ्या. तसेच तेलंगणातील कमी ज्ञात नृत्याबद्दल जाणून घ्या. भरतनाट्यमच्या जन्मापासून ते सध्याच्या स्थितीबद्दल जाणून घ्या. अतिमहत्वाचे शब्द. फकीर पटलू. मुस्लिम बनावटींनी गायलेली गाणी. बैरागी पटलू. राजकीय संदेश देण्यासाठी साधूंनी गाणी. गोला सुद्दुलू. शेतकऱ्यांच्या क्रांतीला लोकप्रिय करण्यासाठी मेंढपाळ गाणी. बुरा कथा. आंध्र प्रदेशातील गाण्याद्वारे लोकप्रिय कथानकथन. या प्रत्येक सादरीकरणाचा स्वतंत्रपणे विचार करूया. आपण सादरीकरण कलांबद्दल सविस्तर चर्चा करूया. महत्त्वाच्या सामाजिक कारणासाठी लोकांना एकत्रित करून कलाकारांनी एक शक्तिशाली सामाजिक भूमिका बजावली आहे. फकीर पाताळू, बैरागी पाताळू, दंडगणम, लटको रुसाब इत्यादी गाणी प्रवासी फकीर आणि बैरागींनी गायली होती. ती तेलुगू आणि दख्खनी उर्दू आणि मिश्र भाषेत गायली जात होती. या गाण्यांद्वारे आध्यात्मिक संदेश दिले जात होते.
समाजातील सामाजिक दृश्यकृत्यांवर टीका केली जात होती आणि पर्याय सुचवले जात होते. मुस्लिम जनतेला संबोधित करण्यासाठी आणि त्यांना तेलंगणा चळवळीची जाणीव करून देण्यासाठी प्रजानाट्य मंडळी हिंदू आणि मुस्लिमांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध निर्माण करण्यासाठी पारंपरिक लोकगीतं फकीर पाताळू निवडा. मुस्लिम नकलींनी फकीर पाताळू गाणी गायली. ही गाणी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटनांच्या बातम्या देण्यासाठी आणि तेलंगणाच्या स्वातंत्र्य सेनानी बंदगी यांच्यासारख्या शौर्याच्या कथा सांगण्यासाठी आणि जनतेमध्ये जागरूकता आणण्यासाठी वापरली जात होती. नकलींव्यतिरिक्त बैरागी हे इतर कलाकार होते जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाले आणि राजकीय संदेश पसरवले. बैरागी पाताळू आणि तत्वांचे कलारूप त्यांच्या तपस्वी स्वभावामुळे बैरागींनी ज्या लोकप्रिय आदर दिला जात होता त्यामुळे प्रजा मत्स्य मंडळी ज्यांच्याद्वारे राजकीय संदेश पसरवत होती ते केवळ शक्तिशालीच नव्हते तर लोकप्रियही झाले. लाडको रसाप सादरीकरण फक्त एकाच व्यक्तीने एकाच वाद्याचा वापर करून केले आणि दडपशाही विरुद्ध बोलले आणि लोकांमध्ये जागरूकता पसरवली. लाडको रसाप हा एक लोकप्रिय लोककला प्रकार होता. प्रजानाट्य मंडळाने त्याचे रूपांतर केले आणि ते क्रांतिकारी संस्कृतीशी संघर्षाशी जोडले. कला प्रकाराद्वारे त्यांनी राजकीय संदेश देण्यासाठी पारंपरिक संवादाचे रूपांतर केले. या कला प्रकारात तेलुगू आणि उर्दू दोन्ही वापरले जात होते. गोल्ला सुदुलू हा मेंढपाळांनी केलेला एक अतिशय लोकप्रिय कार्यक्रम होता. हे सामान्य लोक होते ज्यांनी त्यांच्या सोप्या समजण्याजोग्या कथांद्वारे जनतेपर्यंत पोहोचण्यास मदत केली. गोल्ला सुदुलू हे तेलंगणा प्रदेशातील एक अतिशय प्रसिद्ध कलाकृती आहे. गोल्ला सुदुलू ही तेलंगणा लोकपरंपरेचा एक भाग आहे. गोल्ला सुदुलू ही भाषा आणि वाक्य प्रकारांच्या साधेपणामुळे
अधिक लोकप्रिय आहे. गोला सुधलू अधिक थेट आहे. गोला सुधलूचा वापर रैतू कुली संगम आणि तेलंगणा चळवळीबद्दल माहिती देण्यासाठी केला जात आहे. केला जात असे. शिवाय क्रांतिकारी विचारसरणीचा प्रसार करण्यासाठीही केला जात असे. बुर्रकथा हा सामान्य लोक सादर करण्यात असलेल्या पथनाट्याचा एक प्रकार आहे. बुर्रकथा हा आंध्र प्रदेशातील कथानकथाचा एक सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय प्रकार होता. बुर्रकथा पारंपरिक स्वरूपांचे रूपांतर करत असे आणि क्रांतिकारी संदेश देण्यासाठी ऐतिहासिक आणि पौराणिक कथांना राजकीय कथांमध्ये रूपांतरित करण्यासाठी त्यांचा वापर करत असे. आंध्र प्रदेशातून आणले गेले असले तरी बुर्रकथा लवकरच तेलंगणा चळवळीत एक लोकप्रिय कला प्रकार बनला. तेलंगणातील कलाकारांनी त्यांच्या चळवळीच्या उद्देशाने नवीन बुर्रकथा तयार करण्यास आणि सादर करण्यास सुरुवात केली. बुर्रकथा मुख्यतः दसरा किंवा संक्रांतीच्या उत्सवात काळात सादर केली जाते. बहुतेकदा रामायण आणि महाभारत सारख्या महाकाव्यांमधील पौराणिक कथा आणि कुंभोज राजू कथा बोंबिली कथा पालनती कथा कटम राजू कथा इत्यादी राजांच्या काही कथा. थोलू बोमलता हा एक अनोखा प्रयोग होता जो चामड्याच्या बाहुल्या वापरून सादर केला जातो. बाहुल्या रंगीत असतात आणि महाकाव्यांमधील कथा सांगतात. या कलाकृतीचा उगम 200 इसवी सन पूर्व झाला असे मानले जाते. चामड्याच्या बाहुल्या आंध्र प्रदेशातील कला आणि हस्तकलेचे वैशिष्ट्य आहे. हा प्रकार राज्याच्या पारंपरिक लोक आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीशी अविभाज्यपणे जोडलेला आहे, ज्याला थोलू बोमलता म्हणतात. लेदर बाहुल्या म्हणूनही ओळखले जाणारे सावली कठपुतली रंगमंच आंध्र प्रदेशातील अनेक प्रदेशांमध्ये लोकप्रिय आहे. गोष्टी ताज्या ठेवण्यासाठी थोल्लू बोमलता कार्यक्रम
अनेकदा लोकप्रिय संस्कृती आणि चालू घडामोडींचे तुकडे कथेत विणतात. रामायण आणि महाभारत या महाकाव्यांमधील भाग या कला प्रकाराद्वारे चित्रित केलेले लोकप्रिय विषय आहेत. आजच्या काळात खूप लोकप्रिय असलेल्या भरतनाट्यम या नृत्य प्रकाराची एक कथा आहे. हा नृत्य प्रकार भूतकाळात लोकप्रिय होता, पण नंतर एक वेळ आली जेव्हा तो मरण्याच्या बेतात होता. तेव्हा अनेक लोकांनी मरणाऱ्या कलेला वाचवण्यासाठी कठोर परिश्रम केले आणि तिला पुन्हा जिवंत केले. चला त्याबद्दल अधिक जाणून घेऊया. प्राचीन काळात भरतनाट्यमचा उगम पौराणिक पुजारी भरत यांनी लिहिलेल्या नाट्यशास्त्रात होतो. मूळतः महिलांसाठी एक मंदिर नृत्य भरतनाट्यम बहुतेकदा हिंदू धार्मिक कथा आणि भक्ती व्यक्त करण्यासाठी वापरला जातो. हे दक्षिण भारतातील तामिळनाडूचे नृत्य आहे. मध्ये देवदासी पद्धत रद्द करण्यात आली आणि भरतनाट्यम कलाकारांना कला सादर करण्यास बंदी घालण्यात आली. नर्तक आणि संगीतकार बेरोजगार राहिले आणि हे नृत्य जवळजवळ नामशेष होत चालले होते. देवदासी समुदायातील लोक आणि रुक्मिणी देवीसारखे लोक मरणाऱ्या कलेला वाचवण्यासाठी पुढे आले. भरतनाट्यमचे पुनर्जीवन देवदासी पद्धती रद्द केल्यानंतर भरतनाट्यम नष्ट होण्याच्या मार्गावर होते. या कलेला मृत्यूपासून वाचवण्यासाठी अनेक व्यक्ती, स्वातंत्र्य सैनिक आणि कलेमध्ये रस असलेल्या पाश्चात्य लोकांनी या कला प्रकाराला जिवंत करण्यासाठी संघर्ष केला. भरतनाट्यमने सन्मानीय कुटुंबातील तरुण कलाकारांना पुढे येऊन ही कलाकृती जिवंत ठेवण्यासाठी शिकण्यास आकर्षित केले. कृष्णा अय्यर हे स्वातंत्र्य सैनिक आणि वकील होते. ज्यांनी भरतनाट्यम देखील शिकले होते. नृत्याशी संबंधित कलंक दूर करण्यासाठी ते महिलांच्या पोशाखात ते सादर करायचे आणि या कलेबद्दल लोकांमध्ये रस निर्माण करण्यासाठी त्यांनी मोहीम राबवली.
मद्रास आता चेन्नई येथे संगीत अकादमीच्या स्थापनेतही त्यांनी भूमिका बजावली. आणि देवदासींद्वारे भरतनाट्यम सादर करण्यासाठी त्यांच्या व्यासपीठाचा वापर केला. आज श्रीमंत आणि प्रभावशाली कुटुंबातील अनेक लोक छंद म्हणून हे शिकतात आणि सादर करतात. पेरणी नृत्य नावाचे एक नृत्य आहे जो फक्त पुरुष सादर करतात. हे नृत्य योद्धा नृत्य म्हणून सादर करतात. चला त्याबद्दल अधिक जाणून घेऊया. पेरिणी हा नृत्य प्रकार काकतीयांच्या राजवटीत शिखरावर पोहोचला, ज्यांनी वारंगल येथे त्यांचे राजवंश स्थापन केले आणि जवळजवळ 2 शतके राज्य केले. तेलंगणातील पेरिणी नृत्य असे मानले जाते की हा नृत्य प्रकार प्रेरणा याला आवाहन देतो आणि तो सर्वोच्च नर्तक भगवान शिव यांना समर्पित आहे. पेरिणी हे ढोलकीच्या आवाजात केले जाणारे एक जोरदार नृत्य आहे. नर्तक स्वतःला मानसिक अमृततेच्या स्थितीत घेऊन जातात, जिथे त्यांना त्यांच्या शरीरात शिवाची शक्ती जाणवते. नृत्य करताना ते शिवाला त्यांच्यात येण्याचे आणि त्यांच्याद्वारे नृत्य करण्याचे आवाहन देतात. पेरिणी नृत्य खरोखरच सर्वात स्फूर्तिदायक आणि मादक पुरुष नृत्य प्रकार मानले जाते. डप्पू नृत्य नावाचे आणखीन एक नृत्य आहे जे फक्त पुरुषच सादर करतात. पुरुष बकरीच्या कातडीपासून बनवलेले डप्पू हे वाद्य वापरतात, जे 2 काठ्यांनी वाजवल्यावर लोकांना आकर्षित करते आणि नाचवते. पंधरा ते 20 नर्तकांचा एक गट गज्जेलू घालून ढोल डप्पू वाजवतो. आणि उत्सव आणि मिरवणुकीपूर्वी आणि दरम्यान नाचतो. डप्पू नृत्यम हे आंध्र प्रदेशातील एक महत्त्वाचे आणि लोकप्रिय नृत्य प्रकार आहे. या नृत्य प्रकाराला डप्पू नावाच्या साध्या तालवाद्य डफ सारख्या ढोलाने निर्माण होणाऱ्या आवाजामुळे हे नाव मिळाले. या वाद्याचा ताल लोकांना घोषणा करण्यासाठी एकत्र करण्यासाठी वापरला जातो.
सध्या ते उत्सवांमध्ये मनोरंजन आणि उत्सवासाठी वापरले जाते. विद्यार्थ्यांनो, या प्रकरणात आपण मनोरंजनासाठी सामाजिक दुष्कृत्ये सादर करण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता आणण्यासाठी आणि उत्सव साजरा करण्यासाठी सादर केलेल्या विविध कला प्रकारांचा अभ्यास केला आहे. आपण सादरीकरणाचे कौतुक केले पाहिजे आणि त्याचा आनंद घेतला पाहिजे आणि येणाऱ्या कलाकारांना प्रोत्साहन दिले पाहिजे.